कसं बोलू ना कळत नाहीये मला. कारण माझ्या YouTubeची पहिली अर्निंग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा मोमेंट माझ्यासाठी खूप बेस्ट होता. खरंच सांगते मैत्रिणीनो, खूप जास्त माझ्यासाठी इमोशनल मोमेंट होता. कारण गेले 5-6 वर्ष झाली मी YouTubeवर काम करते आणि त्याची जर्नी म्हणजे खूप कठीण होती खरंच सांगायचं म्हटलं तर. पण तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल ना, नवीन-नवीन तुम्ही YouTube चॅनल ओपन केलं असेल किंवा करायचा प्रयत्न करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे चॅनलला ओपन कसं केलं, मॉनिटायझेशन कसं झालं आणि माझी पहिली अर्निंग कशी झाली YouTubeची. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी एंडला नक्की सांगेल तुम्हाला की मला YouTubeचं किती पेमेंट आलं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? चला तर मग तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत फायनली शेअर करणार आहे की माझी यूट्यूबची पहिली अर्निंग किंवा पहिलं पेमेंट किती झालं ते. तर सुरुवात करूया जर्नीपासून. खरं बघायला गेलं ना, मी यूट्यूबला गेले 6 वर्ष म्हणजे 2020 पासून काम करते. असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण यूट्यूबचं मी लॉकडाऊन नंतर कोरोनानंतर पहिलं चॅनल ओपन केलं होतं फूड रेसिपीजचं. आणि 1 वर्ष मी रेसिपीज टाकल्या. रिस्पॉन्स एवढा खास नव्हता. मग मला कसं वाटलं, तेव्हा व्लॉगिंग नवीन-नवीनच होतं. पर्सनल होम ब्लॉग जे असायचे ना डेली रुटीनचे. मग मी डेली रुटीन व्लॉगिंग चालू केली. 2 वर्ष मी डेली रुटीन व्लॉगिंग, त्याला छान रिस्पॉन्स पण भेटला. माझं चॅनल पण मॉनिटाईज झालं. सगळ्या गोष्टी झाल्या. पण काही सिली मिस्टेक्स खूप केल्यात मी पहिल्या चॅनलच्या वेळेस. खरंच सांगते. ती स्टोरी तुम्ही म्हणत असाल ना, तुम्ही कमेंट करा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दर संडेला एक स्पेशल यूट्यूबवर व्हिडिओ बनवत जाईल. जर तुम्हाला खूप उपयोगी ठरेल, ते नक्की मी शेअर करेल जर तुम्ही तशा मला कमेंट केल्या तर. आणि मग ते चॅनल मी चालू केलं. पण नंतर मग मी 2024मध्ये जॉबला लागले आणि काही मूर्ख लोकांच्या किंवा नातेवाईकांच्या म्हणा, जवळचेच असतात आपले पाय खेचणारे, त्यांच्या निगेटिव्ह बोलण्याला बळी पडले आणि मी जॉब जॉईन केला आणि व्लॉगिंग मी स्टॉप केली. जेव्हा माझी अर्निंग चालू झालेली, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं, माझं $100 कंप्लीट व्हायच्या याच्यावर आलेलं, तेव्हा मी नेमकी ब्लॉगिंग स्टॉप केली. यूट्यूबवरती काम करणं बंद केलं. जॉब आणि ते दोघं मला मॅनेज होत नव्हतं किंवा मग माझ्या डोक्यातूनच ते काही निगेटिव्ह गोष्टी, आपण कसे असतो ना, घरात असतो आणि काही गोष्टी आपल्या अशा असतात की आपल्याला असं नको वाटतं कोणी काही वाईट बोलायला. तर त्या ब्लॉगिंगला काय मग ते फालतू नुसतं रोजचं घरातलं शेअर करायचं आणि काय. ॲक्च्युली तेव्हा खूप छान रिस्पॉन्स होता. मी जर तेव्हा कंटिन्यू केलं असतं ना, तर मग मी खूप आत्तापर्यंत खूप पुढे गेली असती. मी ते स्टॉप केलं आणि दीड वर्ष तरी माझा गॅप गेला. आणि मागच्या एप्रिल-मेमध्ये मी तो जॉब सोडला काही कारणास्तव. कारण मुलीला मला सांभाळणं, तिच्या हिशोबाने मला ते जमत नव्हतं जॉब करणं. मग मी थोडे दिवस शांत बसले आणि ॲफिलिएट मार्केटिंगची गोष्ट माझ्या थोडंसं असंच बघता-बघता की घरी बसून मी करणार काय? काहीतरी करायलाच हवं आपल्याला. कारण घरी बसून अर्निंग पाहिजे महिलांना आणि मी त्याच हिशोबाने पहिलं पण चॅनल ओपन केलं होतं की मी घरी बसून माझ्या मुलीला सांभाळून काहीतरी 2 पैसे कमवू शकेल. ह्याच हिशोबाने मी यूट्यूबवर आली आणि यूट्यूब चॅनल ओपन केलं. माझा सरळ हिशोब होता की मला एन्जॉय करायचा नाहीये, मला अर्निंग्स घ्यायच्या आहेत, काहीतरी इन्कम हवा आहे मला, म्हणून मी यूट्यूब चॅनल ओपन केलं. तुम्हाला स्पष्ट सांगते. मग मी हे दुसरं चॅनल असंच इंस्टाग्राम माझं चांगलं रनिंग होतं. तेव्हा मी तो पण मूर्खपणा केला की तेव्हा इंस्टाग्रामवर पण मी व्हिडिओ टाकायचं बंद केलं. तर मी इंस्टाग्रामवर मग ॲफिलिएट मार्केटिंगचे हे काही व्हिडिओ टाकायला लागली, होल व्हिडिओ वगैरे. आणि नंतर मग मी यूट्यूब चॅनल दुसरं ओपन केलं. पहिल्या चॅनलच्या बाबतीत मी इतक्या चुका केल्या आहे ना, त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवेल मी आणि तो खूप हेल्पफुल ठरू शकतो तुम्हाला. तर अनुभवातून ना माणूस खूप शिकतं आणि मी हे चॅनल एप्रिल महिन्यात ओपन केलं आणि जे इंस्टाग्रामवर मी रील्स टाकत होती ना, ते शॉर्टच्या स्वरूपात मी ह्या चॅनलवर टाकत गेले. आणि तुम्हाला सांगते, ह्या चॅनलकडून मला काहीच एक्स्पेक्टेशन नव्हतं. मी फक्त नावाला चालू केलं होतं की राहू देऊ चालू, झालं तर झालं. कोणालाच सांगितलं नव्हतं. इव्हन माझ्या मिस्टरांना सुद्धा सांगितलं नव्हतं मी 2 महिन्यापर्यंत की मी नवीन चॅनल ओपन केलं आणि त्याच्यावर मी शॉर्ट टाकत गेले. आणि एक अचानक एक दिवस 15-1 दिवसांनी आमच्या समोरच्या मावशीने देवघर घेतलं आणि त्या देवघर Flipkartवरून घेतलं होतं. त्या देवघराचा व्हिडिओ केला मी. मला खूप आवडलं ते देवघर आणि ते शेअर केलं. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, कारण माझं पहिलं जे चॅनल होतं त्याच्यामुळे माझं फेसबुकचं पेज ऑलरेडी होतं, इंस्टाग्राम होतं. फक्त मी यूट्यूबचं चॅनल नवीन क्रिएट केलं. त्याच्यामुळे फॉलोअर बेस होता मला इन्स्टाला पण आणि फेसबुकला पण. तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला ना देवघराचा,
यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा सगळ्यावर मिलियन्समध्ये त्याला व्ह्यूज गेले आणि माझे अगदी महिन्याभरात 2000 सबस्क्रायबर झाले. आणि सबस्क्रायबर्सचा तुम्हाला यूट्यूबचा क्रायटेरिया वगैरे, यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं ते पण मी व्हिडिओ बनवेल. जर तुम्ही कमेंट करून मला सांगितलं तर मी बनवेल, कारण हा एक टॉपिक नवीन आहे माझ्यासाठी, पण माझ्याकडे अनुभव भरपूर आहे तसं बघायला गेलं तर. मग मी तो व्हिडिओ, मग माझे 2000 सबस्क्राईब, मग मला ना थोडंसं पुश भेटला की नाही तू करू शकतेस. मग मी छान छान व्हिडिओ बनवत गेली आणि इकडे शेअर करत गेली. इन्स्टाचे, यूट्यूबवरती मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करत गेले आणि मग लॉंग व्हिडिओ पण बनवायला सुरुवात केली, होल व्हिडिओ वगैरे. स्वतःच्या घरात ज्या माझ्या ऑनलाईन मागवलेल्या वस्तू होतो आधी त्यांचा होल व्हिडिओ शेअर केला, नंतर माझ्या ऑनलाईन मागवलेल्या कपड्यांचा होल व्हिडिओ शेअर केला. असं सुरुवात केली. नंतर मग वस्तू मागवून स्वतःचे पैसे थोडेफार काढून ठेवले, स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून वस्तू मागवून मिशोवरून वगैरे ते सगळं सुरू केलं. आणि तुम्हाला सांगते अवघ्या 6 महिन्यात, फक्त 5 ते 6 महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालं. 5च महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं होतं. मी एप्रिलमध्ये सुरू केलं, मेमधून सुरुवात झाली समजा माझी. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते इतके छान व्हिडिओ चालायला लागले ना. शॉर्ट व्हिडिओज तुमचा प्लस पॉईंट असू शकतो. आणि त्याच्यानंतर मग खूप मी हळदी कुंकवाचा व्हिडिओ टाकला जानेवारीमध्ये. तुम्हाला लिटरली सांगते 7 ते 8 महिन्यामध्ये ना माझे 10,000 सबस्क्रायबर्स चा आकडा कंप्लीट झाला. आणि हे माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं, कारण मागच्या चॅनलचा अनुभव बघताना मी खूप नेगेटिव्ह झालेली होती यूट्यूबच्या बाबतीत. आणि ही माझी चूक होती, मी खरंच एक्सेप्ट करते. आणि त्याच्यानंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच माझं यूट्यूबचं पेमेंटसुद्धा, म्हणजे यूट्यूबचा क्रायटेरिया असतो $100 कंप्लीट झाल्याशिवाय तुमचं पेमेंट रिलीज होत नाही. $100 कंप्लीट पण झाले आणि अजून पुढे पण झाले. त्याच्यानंतर मग माझं पेमेंट, मग काही प्रोसिजर वगैरे, माझ्या पहिल्याच जे चॅनल होतं त्याचंच मी ॲडसेन्सला हे यूट्यूब चॅनल डायरेक्ट ॲड केलं. त्याच्यामुळे मला पिन वगैरेची वाट बघायला लागली नाही. आता डायरेक्ट मेलला सगळं येतं. जेव्हा मी ते यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा खूप लंबी प्रोसेस होती. आता आहे ना क्रिएटर्सला सगळं रेडी मिळतं. यूट्यूबने खूप सोप्या केल्या आहे बऱ्याचशा गोष्टी. तर ते कनेक्ट झालं आणि जानेवारी महिन्यात डिसेंबरमध्ये माझं पेमेंट येणार होतं. पण तो माझ्या एका मिस्टेकमुळे, म्हणजे टॅक्स इन्फॉर्मेशन वगैरे माझी राहिली होती, तर ती टाकायची मी विसरली. म्हणजे मी टाकली होती पण परत त्यांनी मागितलं आणि मी ना डेस्कटॉप चेकच केला नाही. त्याच्यानंतर मग मी म्हणते की माझं पेमेंट कसं येत नाही. मला टेन्शनच आलं की आता मी काहीतरी चूक केली आहे म्हणून माझं पेमेंट येत नाही आहे. पण मग मी परत चेक वगैरे केलं तर तिथं त्यांनी ॲक्शन घेतलेली होती की तुम्हाला हे करायचं. ते मेसेज फ्लॅश करतात, आपल्याला प्रत्येक गोष्ट यूट्यूब सांगत असतो, त्यानुसार फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं असतात गोष्टी. मग मी ते फील केलं आणि जानेवारीमध्ये मी फील केलं आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये माझा, म्हणजे ह्या महिन्यात माझा पहिला पेमेंट रिलीज झाला, जो जानेवारीत येणार होता. आणि सेकंड पेमेंटसुद्धा माझा रिलीज होणार आहे लवकरच. तर माझा पहिला पेमेंट इतका, म्हणजे मला इतका आनंद झाला ना, अक्षरशः मी घरात नाचून घेतलं आणि देवापुढे पटकन हात जोडले की बाप्पा माझं हे यूट्यूबचं, म्हणजे 6 वर्ष मी जे काम केलंय, मध्ये गॅप का होईना थोडासा, पण पहिले पण खूप स्ट्रगल केला. अक्षरशः एडिटिंग जमायची नाही म्हणून रडून घेतलंय मी खूप खूप. म्हणजे माझी त्या चॅनलची जर्नीच खूप अवघड होती. कोणतंच काम हे सोपं नसतं. सोशल मीडिया सोपं नाही आहे, पण इम्पॉसिबलसुद्धा नाही आहे. आपण जर व्यवस्थित स्ट्रॅटेजी यूज केली, व्यवस्थित टिप्स वापरल्या, व्यवस्थित कंटेंट क्रिएट केलं, यूट्यूब अल्गोरिदमच्या सिस्टीमला थोडं समजून घेतलं ना आपण, की आपण करू शकतो. आणि आता सोशल मीडियाशिवाय काहीच नाही. तर तुम्ही जर नवीन असाल किंवा करू इच्छित असाल ना घरी बसून काहीतरी, तर तुम्ही नक्की कंटेंट क्रिएशन स्टार्ट करू शकता. यूट्यूब चॅनल ओपन करू शकता. मी तुम्हाला सगळ्या टिप्स देऊ शकते, खरंच सांगते. अँड द मोमेंट मला म्हणजे सांगायला पण खरंच आहे ना, यूट्यूबची पहिली अर्निंग ही खूप नसते. प्रत्येक क्रिएटरचा हा अनुभव आहे. मोजकेच काही असतील ज्यांना खूप अर्निंग येत असेल पहिली, जे खूप व्हायरल वगैरे होत असेल ते. पण जे स्ट्रगल करतात ना त्यांची खूप अर्निंग नसते, पण जेवढी असते ना ते मेहनतीचं फळ असतं. खरंच सांगते मी तुम्हाला. प्रत्येक कंटेंट क्रिएटर, प्रत्येक यूट्यूबवरती यूट्यूब चॅनल चालवणारा व्यक्ती खूप स्ट्रगल करत असतो. एक एक दिवस मोजत असतो मॉनिटायझेशनसाठी किंवा पेमेंटसाठी. आणि त्यातलीच मी होती. मी काही त्याला अपवाद नव्हती, खरंच सांगते. आणि माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट मी डायरेक्ट तुम्हाला सांगू शकत नाही, पण
तुम्हाला मी एक हिंट देऊ शकते, कारण काय माहिती तशी पॉलिसी आहे की सगळेच म्हणतात की कॅशमध्ये डायरेक्ट सांगायचं नसतं. आणि एक गोष्ट तर मी तुम्हाला सांगेल की $100 कंप्लीट झाल्याशिवाय पहिलं पेमेंट येत नाही. $100 कंप्लीट झाले की मग पहिलं पेमेंट रिलीज होतं. तर त्याच्यावर पण होऊ शकतात, हे का नाही? तर माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट होतं विवो T4 64 GB जो फोन आहे ना, तो मी एक फोन घेऊ शकते, इतकं माझं पहिलं पेमेंट झालेलं आहे यूट्यूबचं. आणि खरं सांगायचं ना मंडळी, खूप खूप स्पेशल मोमेंट होता हा माझ्यासाठी. आणि दुसरं पेमेंट सुद्धा लवकरच येणार आहे. बहुतेक येईल ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात. तर असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टशिवाय ह्या गोष्टी शक्य नव्हत्या. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट बॉक्स भरून टाका क्वेश्चन्सने. मी सगळ्या क्वेश्चन्सवरती दर संडेला वाटल्यास ना मी खरं तर हा टॉपिक नाही आहे, पण ज्या नवीन महिला आहेत, ज्या घरी बसून किंवा ज्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं, ज्यांना घरी बसून काहीतरी थोडीफार अर्निंग सुरू करायची आहे, जगासोबत चालायला शिकायचंय, अशांसाठी मी नक्कीच प्रत्येक संडेला वाटल्यास किंवा जसं शक्य होईल तसं एक एक व्हिडिओ नक्कीच टाकत जाईल तुमच्या प्रश्नांवरती. तर असा सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टशिवाय हे सगळं शक्य नव्हतं. आणि भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू थँक्यू थँक्यू.